मंत्री छगन भुजबळ आज त्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या दौऱ्यावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भरवस फाट्याजवळ काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला। त्यानंतर भुजबळ त्यांच्या येवला संपर्क कार्यालयावर आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। जशी संस्कृती तशी टीका केली जाते। ज्याची शिक्षण संस्कृती जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील। टीका करायला चांगले शब्द सापडतात ना, चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील। माणसाने सुसंस्कृत असले पाहिजे। थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं। कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे, असे भुजबळ म्हणाले। आजूबाजूला पिस्तूलवाले असतील तर काय, 200 बेकायदा पिस्तुलांची आयात जालना जिल्ह्यात झाली आहे। काही वाळूवाले, काही माफिया आजूबाजूला असतील, ते तसेच शिकणार, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली। आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला का? शरद पवार मुख्यमंत्री यांच्यासह सगळ्याच राजकीय नेत्यांचे हेच म्हणणे आहे। शेड्यूल ट्राईब व शेड्यूल कास्टवाले कोणाला मध्ये घेतात का? 374 जाती आहे। ओबीसी मध्ये 54% आरक्षण आहे। मराठा समाज त्यात आला तर छोट्या जातीवाल्यांवर अन्याय होईल। ओबीसी मधील अनेक छोट्या जाती गरीब आहेत। 27% मागतोय, अजून 10% पण मिळालेले नाहीत। अजून हे आले तर कोणालाच काही भेटणार नाही। आरक्षण त्यांना मिळालेच आहे। थोडीशी अडचण आहे, ती दूर होईल। क्युरेटिव्ह पिटिशन 3 न्यायमूर्ती बसलेले आहे, मार्ग काढतील। ओबीसीतच घेईल हा अट्टहास का? सरकार जर हा अट्टहास पूर्ण करायला लागला तर ओबीसी सुद्धा नाराज होतील। मराठा समाज मतदान करणार नाही। त्यांना घाबरून जर करणार असाल तर आम्हालाही काही करावे लागेल। सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, पण ओबीसीला धक्का न लावता दिले पाहिजे, हीच आमची मागणी आहे। पहिल्यापासून आमचे तेच म्हणणे आहे। आणि कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं अचानक दौऱ्याचं नाही, कारण काय? असं अचानक दौऱ्याचं कारण असं आहे की एक तर काय आहे की मग पुढचे जे आहेत ना, आता काही दिवस जे आहेत सगळे लोक सुट्टीवर चाललेले, तुमचे म्हणजे सरकारी कर्मचारीसुद्धा म्हणजे सुट्ट्याच आहेत ना। ते आता आज ही सुट्टी, ती सुट्टी, परत या न्यू इयरची सुट्टी आहे। आणि त्याच्यानंतर माझ्या पण जे आहेत ओबीसीच्या काही मीटिंग्स लागलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता काय झालं की काही महत्त्वाची कामं सुरू झालेली आहेत। विशेषतः जे आहे आमचं पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव हे जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचं काम एकत्रित हे फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे। परंतु काही ठिकाणी ते आणखी त्याला वेग देण्याची जी आहे गरज आहे। आणि आपण जे आहे 97 लाख रुपये खर्च करून अग्निशमन वाहन जे आहे वाहन याच्यासाठी खरेदी, त्याचा उद्घाटन सोहळा पण त्यांना करायचा होता। आता म्हणजे अशा काही गोष्टी आहेत याच्यासाठी जास्त थांबून काही चालायचं नाही, जाऊन पटदिशी केलं पाहिजे। म्हणजे ते फायर ब्रिगेडचा बंबसुद्धा बंब म्हणूया आपण काय म्हणा, तो ताबडतोब कामाला लागेल। पण अधिकाऱ्यांना पण बोलवून घेतलेलं आहे। पुणेगाव दरसवाडीचं जे काम जे आहे 250 कोटीचं, ते 7-8-10 ठिकाणी एकदम सुरू केलेलं आहे त्यांनी अस्तरीकरणाचं। तर त्याची जी आहे माहिती घेऊन नीट कसं होईल आणि आणखी त्याला कसं तर कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या पावसाळ्यामध्ये त्याच्या आत हे सगळं संपलं पाहिजे, असा आमचा आग्रह आहे। सर, हे जे क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल झालेलं आहे, तर हा जो आरक्षणाचा तोडगा कोर्टाच्या मार्फतच निघू शकतो? शेवटी तुम्ही काही केलं तरी कोर्टात जाणारच ना, लोक कोर्टात जाणार। चुकीचं वाटलं एखाद्या समाजाला, एखाद्या घटकाला, तर कोर्टात जाणारच आहे। त्यामुळे शेवटी अंतिमतः हे ओबीसीला जो आरक्षण मिळालं, जे मंडळ आयोगाने दिलं, जे व्ही.पी. सिंग यांनी मान्य केलं आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केली किंवा इतर राज्यामध्ये इतरांनी केली, ते सुद्धा कोर्टात गेलंच शेवटी। आणि शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आणि 9 न्यायाधीशांसमोर जे आहे ती केस शेवटी गेली। त्याच्यामध्ये पी.बी. सावंत आपले महाराष्ट्रातले अतिशय विचारवंत न्यायाधीश ते सुद्धा होते। आणि तिथे त्यांना जेव्हा ग्रीन सिग्नल ओके आहे, बरोबर आहे, लागू करा, आहे त्यावेळेला लागू झालेलं आहे। त्यामुळे कोर्टात तर जातच आहे सगळं, काही जर केलं तरी। आम्ही सगळ्यांना पार दिल्लीपर्यंत कळवलं। त्या भारतीताई पवार जे आहेत, मंत्री आहेत, त्यांनीसुद्धा कळवलं। आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की 2022पर्यंत काहीतरी भाव चालू आहेत।
आता परत पडलं की काय मला माहिती नाही. 1600 आता 1600पर्यंत आलं आहे. आता बघू, पुन्हा एकदा प्रयत्न करूया. आता आंदोलनं झाली, सगळं झालं, सगळं. आता आपण दुसरं काय करू शकतो? कारण केंद्र सरकार, राज्य सरकारचं असेल तर झटपट आपण निर्णय घेऊ शकतो. केंद्र सरकारचं असं तर बरं, तर अख्ख्या देशाला ते लागू करतात ना कार्यक्रम. तो त्यांचा जो निर्णय असेल ते. तरीसुद्धा आम्ही मुंबईला जाऊन परत एकदा प्रयत्न करू आपण काय ते. अडीच हजारपर्यंत तरी चालला तरी काय हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा खाली गेलं की फारच नुकसान होतं. अजितदादा भेटायला जाणार होते परंतु भेट झाली नाही त्यांची. नाही, तर दरम्यानच्या काळामध्ये काय की त्याने ते पाहिलं की इथेनॉलचा सुद्धा प्रॉब्लेम, 2-3 प्रॉब्लेम्स होते. तर इथेनॉलचा प्रॉब्लेम तो पण काहीतरी 50-60% सुटला. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घेतल्यानंतर असं कळलं की कांद्याचे भाव जे आहे 2200-2400 असे काहीतरी जात आहेत, थोडंफार बरं आहे. आणि मध्यंतरी मग ते जेव्हा ठरलं त्यावेळेला ती शपथविधी वगैरे राजस्थानचा वगैरे काही कुठला त्यांचा, त्यामुळे ते इथे राहिलं. परंतु जाणार आहे तेवढं मला बरंच कळलं आहे. सर, पीक विमा असो किंवा गारपीट असो किंवा कांदा अनुदान असो, याची भरपाई लवकर केली की शेतकऱ्यांना काही दिलासा मिळत नाही. नाही, असं नाही. शेतकऱ्यांना मिळतो आहे दिलासा, पण एकापाठोपाठ अशी अनेक संकटं येतात. त्यामुळे आता मागच्या वेळेला आपण तो काहीतरी जाहीर केला ना, ज्यांचं नियमित जे भरतात त्यांना 50,000 रुपयेपर्यंत मागचे 3 वर्ष जे नियमित भरलेले असतील कांद्याचं कर्जाच्या बाबतीमध्ये. पीक कर्ज नाही, पीक कर्ज होतं ते, कर्जमाफीचा जो होता ना. आणि काही लोक आम्ही मग वेळेवर भरतो, तर ज्यांनी 3 वर्ष वेळेवर भरलेलं आहे त्यांना 50,000 रुपये काहीतरी द्यायचे ठरले होते, ते सुद्धा द्यायला सुरुवात झाली, ते सुद्धा मिळाले. तर एक मिळतात. पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी जो आहे पहिला जो भाग त्यांनी तो दिलेला आहे. आणि आता प्रत्येक कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये पीक विम्यावर तर अर्धा तास तरी चर्चा असतेच. आणि त्यातून जे आहे की हे पीक कंपन्या ज्या आहेत यांनी कुठेतरी अडवू नये. आणि त्यांनी जर अडवलं तर अपिलामध्ये जाता येतं. तर ती जी काही अपिलं असतील, प्रांत लेवलला असेल किंवा कलेक्टर लेवलला असेल, ती ताबडतोब हातावेगळी करा, म्हणजे मग प्रश्न पुढे काही राहणार नाही. अशा वेगवेगळ्या सूचना ज्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यावर पूर्णपणे जे आहे स्वतः आपला काय नाव त्याचं धनंजय मुंडे, कृषीमंत्री वगैरे जे आहेत, पणन मंत्री आहेत, हे सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. सर, एक नेहमीचा प्रश्न आहे का ओबीसीसाठी तुम्ही भांडताय, फक्त ओबीसीच्या कोट्यातून देण्यात येऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला. ते आता मला काय माहिती, ते तुम्ही त्यांना विचारा ना, जे टार्गेट करतात मला, त्यांना माहिती तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता. तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको. ते आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवारसाहेब, काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात. मलाच का टार्गेट करतात. तर ते आजपासून नाही, अनेक वर्षापासून करतच आलेलं आहे. जरांगेची भाषा बदलती जरांगेंचं असं वाटतं तुम्हाला? खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर. आता ते काय त्याची संस्कृती, त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण, त्याची संस्कृती, त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची. सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख, म्हणजे सिनियर तुम्ही आहात, वयोवृद्ध आहात, तरी देखील एकेरी भाषा. आता काय, आता तो करतोय, आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे. असं काही नाही शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत असतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावा, हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल का, आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, बेकार पिस्तूलवाले, हे सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची ज्या आयात जालनामध्ये झालेली आहे, 200. आता तिकडचेच वाळूवाले, माफिया, आमचं हीच मंडळी जवळ असली
तर मग ते काय शिकणार आहे? पण हा वादाचा एंड काय? वादाचा एंड काय आहे? तर आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे, आम्ही मराठा समाजाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षण द्या, वेगळं द्या, एवढंच आम्ही पण म्हणतो आता. आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ते कोणाला आतमध्ये घेतात का? नाही. ते म्हणजे आमचं समजून झालं नाही बरोबर, तुम्ही कुठे तर. तसं इथे सुद्धा तेच आहे. इथे तर 374 जाती 54% OBC लोक आहेत. आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही. पण याच्यामध्ये फार लहान लहान समाजच आहे. एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले, आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले, असं नाही होत. माळी पण देशात गरीब आहे, वंजारी पण गरीब आहे, पण आणखीन आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना, जे काही डोंबारे असतील, जे रामोशी असतील, ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील, बिरड असतील, ते असे जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना, ते तर अधिक गरीब आहेत. आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून. तर अजून यांचंच काही होत नाही. 9.5% 10%सुद्धा अजून मिळाले नाही आहेत. 27% आपण मागतो आहे सरकारमध्ये. आता हे आल्यानंतर दुसरं कोणाला काही भेटणार नाही. आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या. आणि मिळालं होतं, आणि थोडीशी अडचण आहे ते आता दूर होईल. क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा जे आहे त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे. तिथेसुद्धा 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत, आयोग आहेत, मार्ग काढता येईल. परंतु हा हट्टाग्रह घेईन तर मी त्या OBCतच घेईन. तो हट्टाग्रह जर सरकार जर पुरं करायला लागलं तर OBC समाजसुद्धा, जसं जर आम्ही सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरतो म्हणजे का, आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून घाबरतात सगळे. तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय OBC, तर तिथेसुद्धा तोच भाग आहे. मग ते पण म्हणते की तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही पण आहोत, आम्हालाही कळतं मतदान कोणाला करायचं. त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही बाजूने जे त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे आणि OBCला धक्का लागता कामा नये, ही भूमिका घेऊन जे आहे मध्यम मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतं. आणि मी पण पहिल्यापासून तोच प्रयत्न करतो.